शिक्षकांच्या आंदोलनामध्ये उद्धव ठाकरे पोहोचलेले आहेत. थेट जाऊयात. अनुदानित शिक्षकांचं आंदोलन सुरू आहे. शरद पवार यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे. तर आता ठाकरे यांच्या शिवसेनेनं सुद्धा या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे. उद्धव ठाकरे हे पोहोचलेले आहेत. तर शरद पवार असतील, आमदार रोहित पवार, खासदार निलेश लंके हे सुद्धा आंदोलनस्थळी पोहोचलेले आहेत. तर त्यांनीही शरद पवार, आमदार रोहित पवार, निलेश लंके यांनी सुद्धा आंदोलनस्थळी जाऊन शिक्षकांची भेट घेतलेली आहे. त्यांचं म्हणणं जाणून घेतलेलं आहे. आणि आता उद्धव ठाकरे हे आंदोलनस्थळी पोहोचलेले आहेत. एकीकडे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीनं या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे, तर दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेनं सुद्धा पाठिंबा दिलेला आहे. उद्धव ठाकरे त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. तसंच या विना अनुदानित शिक्षकांच्या नेमक्या काय मागण्या आहेत ते सुद्धा जाणून घेतलं जात आहे. हेलो चालू केलं ओके 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 ठीक आहे आझाद मैदानावर विना अनुदानित शिक्षकांचं आंदोलन सुरू आहे आणि विविध मागण्यांसाठी आंदोलनस्थळी हे शिक्षक सर्व बसलेले आहेत. आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून या शिक्षकांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला गेलेला आहे. ठाकरे यांच्या शिवसेनेकडून सुद्धा दिला गेलेला आहे. आणि या आंदोलकांचं शिक्षकांचं नेमकं काय म्हणणं आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला जातो आहे. शरद पवार यांनी सुद्धा या शिक्षकांशी संवाद साधलेला आहे. तर आमदार रोहित पवार हे सुद्धा रात्रीपासून आंदोलनस्थळी होते. खासदार निलेश लंके हे सुद्धा सोबत आहेत. ठाकरे यांच्या शिवसेनेनं सुद्धा या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे. आणि विना अनुदानित शिक्षकांचं नेमकं काय म्हणणं आहे, त्यांच्या काय मागण्या आहेत जाणून घेतल्या जात आहेत.